लातूर जिल्हा परिषद निलंगा पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 काँग्रेस आघाडीच्या अंबुलगा येथील या विराट जाहीर सभेला उपस्थित असलेल्या व या सभेच्या अध्यक्षा सौभाग्यवती स्वातीताई शिंदेजी, माझे स्नेही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकरजी, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, निलंग्याचे माजी नगराध्यक्ष हमीद शेख, निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील, समत पटेल, सुभाषभाऊ शिंदे, डॉक्टर अरविंद भातांब्रे, आदरणीय शिवाजीराव शिंदेजी, गोमसाळे महेश देशमुख, चक्रधर शेळके, जगदीश सगर, महावीर काकडे, मयूर तेलंग, असगर अन्सारी, अजित नाईकवाडे आलेत का पुढे? अच्छा, अजित नाईकवाडे, सौभाग्यवती राखी ताई शेळके, अभय शर्मा, दत्ता पाटील, दिलीप ढोबळे, अंबुलगा जिल्हा परिषद गटाचे काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार पंकज शेळके, पंचायत समिती गणाचे उमेदवार हिरालाल कांबळे, केळगावच्या उमेदवार सौभाग्यवती उषाबाई सोमवंशी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सारे मान्यवर, अंबुलगा पंचकृषी येथून मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनी, पत्रकार, तरुण मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका सर्वत्र सुरू आहेत. अंबुलगा येथे आज आपण या निवडणुकीची चर्चा करण्यासाठी सारे एकत्रित जमलेले आहोत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आज स्मृती दिवस. मी आदरणीय शिवाजी शिंदे यांची या स्मृती
दिवसाची त्यांनी आपल्याला आठवण करून दिली, याबद्दल खरंच मी त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ते आंबुलग्याचे आहेत. अशोकराव यांनी शिवाजी शिंदे यांच्या संदर्भामध्ये त्यांची वैशिष्ट्ये मला सांगितली. अशोकराव हेही म्हणाले की ते 82 वर्षाचे आहेत. बरोबर आहे का? फार 81 म्हणजे 82 व चालू आहे का 81 व चालू आहे? 81 व चालू, 81. पण मी त्यांना भाषण करताना पाहिलं आणि त्यांच्यामध्ये मला 81 वर्षाचा तरुण दिसला. आणि त्यांनी जो विचार या ठिकाणी मांडला आणि अगदी तळमळीनं तो का मांडला, कारण तुमच्याकडनं त्यांना अपेक्षा आहे तुम्ही हा विचार जिवंत ठेवावा, ही अपेक्षा त्यांची आहे. आणि हा विचार आपल्याला जिवंत कसा ठेवता येतो, तर या वैचारिक लढाईमध्ये मतदान जेव्हा होईल, या विचाराला मतदान करून या विचाराला मतदाराला जिवंत ठेवता येतं, हीच लोकशाही आहे. आज ही लढाई काय आहे? ही लढाई गांधी विरुद्ध गोडसे, अशी ही वैचारिक लढाई आहे. गांधींनं या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचाही त्यांनी उल्लेख केला. शून्यातून ज्यांनी विश्व निर्माण केलं ते आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब. त्यांनी हेही सांगितलं, ते रडत बसले नाहीत, ते लढले. आणि याच मातीतून त्यांनी गरुड झेप घेतली. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं. आणि आज तो विचार आपल्याला जोपासायचा आहे. लातूरच्या अस्मितेची ही लढाई आहे. आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय शिवराज पाटील साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब, लातूरची अस्मिता आहे.
लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची चर्चा या सभेमध्ये झाली. आदरणीय शिवाजी शिंदे सुद्धा आमच्याबरोबर त्या लढ्यामध्ये लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खांद्याला खांदा लावून ते लढले. आणि म्हणून लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो विजय आपण मिळवला त्या विजयामध्ये आंबुलग्याचा सुद्धा वाटा आहे. आंबुलग्याचा भूमिपुत्र तिथं माझ्या खांद्याला खांदा लावून लढत होता. एक्क्याऐंशी वर्षाचा हा तरुण भारतीय जनता पक्षाने काय म्हटलं? आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण पुसून टाका. ऐकलं असेल ते. आठवण पुसून टाका म्हणजे काय? कशी पुसायची आठवण? तेच ना. म्हणजे मग हा जो विचार भारतीय जनता पक्ष इथं पुढे घेऊन येत आहे, हा नेमका विचार आहे तरी कोणता? शिवाजी शिंदेना मी सांगू इच्छितो, वैचारिक लढाईमध्ये विचाराचा जय पराजय होऊ शकतो. आठवण पुसून टाकणं म्हणजे तुम्हाला आमच्या विचाराचा खून करायचा आहे. जय पराजय नाही. आठवण पुसून टाकणं म्हणजे तुम्हाला आमच्या विचाराचा खून करायचा आहे. ही वृत्ती भारतीय जनता पक्षाची आहे. आणि शिवाजी शिंदे तर म्हणाले भारतीय जनता पक्ष रूपी राक्षस. तुम्ही असं म्हणाल? म्हणजे तुम्ही काय म्हणालात हे तुम्हाला आता लक्षात आहे का मला माहिती नाही, पण तुम्ही असं म्हणालात. आहे, लक्षात आहे. भारतीय जनता पक्ष रूपी राक्षस. भारताचं, महाराष्ट्राचं, लातूरचं, निलंग्याचं काहीही भलं करता आलं नाही. अनेक मुद्द्यांवर इथे चर्चा झाली. शेतकरी, शेतमजूर, तरुण, तरुणी, महिला, कुठल्याही घटकाचं समाधान भारतीय जनता पक्षाला करता आलेलं नाही. आजही भारतामध्ये सर्वाधिक शेतकऱ्याच्या आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये होतात. शेतकऱ्याच्या आत्महत्या सुद्धा भारतीय जनता पक्षाला थांबवता आल्या नाहीत. लातूरमध्ये त्याचं लोड फारसं नाही आहे, कारण लातूरमध्ये जिल्हा बँक कर्ज देते. 0% व्याजदरानं 5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज अशोकराव आपली बँक देते. तुम्हाला मला सांगितलं पाहिजे की 0% व्याजदरानं 5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज देणारी जगातली एकमेव बँक जर कुठली असेल तर ती लातूर जिल्हा बँक. जगातली. तुमच्या मुलीचं लग्न असेल शेतकऱ्याच्या तर त्याला कर्ज आहे. तुमच्या मुलींना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जायचंय, अमेरिकेला जायचंय, जपानला जायचंय, ऑस्ट्रेलियाला जायचंय, सिंगापूरला जायचंय, तिथं सुद्धा उच्च शिक्षणासाठी
जिल्हा बँक शेतकऱ्याच्या मुला मुलींना मदत करते. म्हणून आज लातूर जिल्ह्यातला शेतकरी आपल्या पायावर उभा आहे. सहकार या ठिकाणी मजबूत केलं. मांजरा परिवारानं कारखाने उभे केले. शेतकऱ्याचा ऊस कारखान्याला चालला आणि मराठवाडा विदर्भातला सर्वाधिक भाव मांजरा परिवार देतं. दरवर्षी हजारो कोटी रुपये शेतकऱ्याला ऊसाच्या बिलापोटी त्यांच्या खात्यामध्ये जमा मांजरा परिवार करतं आणि काँग्रेस करतं. मग ते वाहतूक ठेकेदार आहेत, ऊसतोड कामगार आहेत, वाहन मालक आहेत. हा सगळा हिशोब घातला तर त्यात आणखी शेकडो कोटी रुपये तुम्हाला जोडावे लागतील. या जिल्ह्याला खऱ्या अर्थानं प्रगतीच्या मार्गावर नेण्याचं काम कोण केलं असेल तर ते काँग्रेसनं केलं. आणि म्हणून या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कामाची माणसं निवडून द्यावी लागतील. निलंग्याच्या आमदाराचं भाषण मी काल परवा ऐकलं. तांबाळ्याचा आमचा जिल्हा परिषदेचा उमेदवार अपहरण केलं. अंजली चौधरी या उमेदवार, आमच्या उमेदवार मी का म्हणतोय, आणि अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसाला अगदी 2:45 वाजता पोलीस बंदोबस्तात निवडणूक अधिकारी कार्यालयामध्ये अर्ज मागे घेण्यासाठी त्या आल्या आणि काय सांगितलं की या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनात आपला अर्ज मागे घेत आहेत. बरं, ज्या अर्ज मागे घेत आहेत अंजली चौधरी, त्यांना काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडलेला आहे. एबी फॉर्म म्हणजे अधिकृत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार, त्या कशा भारतीय जनता पक्षाच्या सन्मानार्थ किंवा समर्थनार्थ पोलीस बंदोबस्तामध्ये अर्ज मागे घेऊ शकतात? पत्रकारांनी खरं तर याचा शोध घेतला पाहिजे. त्या उमेदवाराला भेटला की नाही काही त्यांचं स्टेटमेंट? भेटू देत नाही. याला लातूरचा बिहार करायचा. आणि ते कुठेतरी निलंग्याच्या आमदारांना ऐकलं असेल आणि मग निलंग्याच्या आमदारांनी दुसऱ्या कुठल्या तरी सभेमध्ये हे अमित देशमुख असं म्हणतात की भाजप लातूरचा बिहार करतंय, तुम्हाला काय म्हणायचं? त्यांनी असं सांगितलं की लातूरमध्ये ड्रग्ज सापडत आहेत, त्याच्यावर अमित देशमुखांनी बोललं पाहिजे. अमित देशमुख त्याच्यावर अगोदरच बोलले, पण लातूरमध्ये ड्रग्ज सापडत आहेत हे निलंग्याच्या आमदारांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांना विचारलं पाहिजे की लातूरमध्ये ड्रग्ज कसे सापडत आहेत. गृह खातं कोणाकडे आहे? पोलीस कोणाकडे आहे? दिशाभूल करायची. आणि इथे नगरपालिकेच्या निवडणुका जिंकल्या होत्या, तिथे एक सभा होती.
त्या सभेमध्ये सांगितलं नगरपालिका तर मी जिंकणार, पण लातूर महानगरपालिका सुद्धा मी जिंकणार, नाही तर मी मर्द नाही म्हणाले. असं काढून बघा, असं बोलले टीव्हीवर. आता लातूर शहर तर तुमच्या आशीर्वादानं काँग्रेस जिंकलं. बरं, लातूर शहरामध्ये इथं उपस्थितांपैकी किती लोकांचं येणं जाणं आहे, वावर आहे, हात वर करा बरं. लातूर शहरात बरं, लातूर शहरात तुमच्या किंवा तुमच्या पाहुण्याचं घर आहे अशा लोकांनी हात वर करा बरं. पंकज सगळे माझेच माणसं दिसत आहेत. हा, तुमचे कुठे आहेत? सगळे माझेच दिसतात. लातूर आणि तिथं येऊन फलक लावले. काय म्हणते लातूर? हात म्हणते लातूर. काय म्हणते आंबुलगा? हात म्हणते आंबुलगा. काय म्हणते निलंगा? हात म्हणते निलंगा. ते शेवटी असते. त्यामुळं इथल्या स्थानिक आमदारांनी फक्त दिशाभूल केली. मी डॉक्टर भातांब्रेंच्या शिरोळंतपाळमध्ये गेलो, पुन्हा जवळगाला गेलो, देवणीमध्ये. तिथेही आमदारांनी सांगितलं म्हणे की शिरूर आनंदपाळला रेल्वे येणार आहे. सांगितलं का? कुठे कुठे येणार आहे? शिरूर आनंदपाळला रेल्वे येणार आहे, देवणीला रेल्वे येणार आहे, इथे येणार आहे का? म्हणजे इथं आंबुलग्याला सुद्धा स्टॉप. औरातला सुद्धा रेल्वे येणार आहे. असं जर हे लोकप्रतिनिधी भाष्य करणार असतील, जर अभय साळुंखेंनी ज्याचा उल्लेख केला, मराठवाडा कोच फॅक्टरी जी लातूरला आहे, सरकार भारतीय जनता पक्षाचं निलंग्याचे पालकमंत्री त्या काळामध्ये एवढा मोठा प्रकल्प लातूरला मंजूर झाला आणि लातूरला मंजूर झाला तर त्याचं स्वागतच केलं आम्ही त्याही वेळेला. तर मी विचार करत होतो, सरकार भाजपचं, पालकमंत्री निलंग्याचे. आम्ही म्हणले हे रेल्वे कोच फॅक्टरी निलंग्याला काही घेऊन जात नाही, प्रश्न पडतो ना. म्हणजे तुम्ही जिथं आमदार आहात, ज्या विधानसभेमध्ये तुम्ही आमदार आहात, तिथं का नाही घेऊन गेला तुम्ही? मला प्रश्न पडला. आणि मग नंतर मला लक्षात असं आलं की रेल्वे कोच फॅक्टरीसाठी रेल्वेचे रूळ लागतात आणि रेल्वेचे रूळ हे लातूरलाच आहे. आणि म्हणून ते लातूरला रेल्वे कोच फॅक्टरी झाली आणि त्याला आपल्या मांजरा कारखान्यानं 10 एकर जमीन दिली. म्हणजे आम्ही विकासाच्या आड आलो नाही, भारतीय जनता पक्षाचा प्रकल्प आहे म्हणून आम्ही त्याला विरोध केला नाही, त्याचं स्वागत केलं. आणि तो प्रकल्प तिथं उभा राहिला आणि प्रकल्प उभा करत असताना काय सांगितलं? 50,000 लोकांना नोकऱ्या लागणार.
प्रधानमंत्री जेव्हा 2 कोटी म्हणतात तेव्हा पालकमंत्र्याला किमान 50,000 तर सांगावं लागेल. आंबुलग्याचे किती लागले सांगा बरं, हात वर करा. एक तरी आहे का? हा, एकही नाही आंबुलग्याचा. म्हणून तुम्ही हे पक्क ध्यानात ठेवा की सगळी धूळफेक आहे, फेकाफेकी आहे. अरे असं फेकतय, असं फेकतय. लातूरला आलं होतं, लातूरकरांनी वाट लावून दिलं परत. आता इकडेच हिंडताय तसं ऐकलं मी. इकडेच पंकज मला सांगत होते गल्ली बोळात. यांच्यापासून सावध राहा. यांनी काय केलंय हो, 10 वर्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये यांना जिल्हा रुग्णालय उभं करता आलं नाही. काय गप्पा मारतात हे. जिल्हा रुग्णालय ज्याची चर्चा होते, जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत. त्या 10 तालुक्यातल्या सामान्य माणसाला उपचारासाठी, औषधासाठी जिल्हा रुग्णालय जे लागतं ते भारतीय जनता पक्षाला उभं करता आलं नाही. त्याचा पाठपुरावा आम्हीच करतोय. आणि काय गप्पा मारा. निलंगा विधानसभेमध्ये सुद्धा ज्या मूलभूत गरजा किंवा ज्या मूलभूत व्यवस्था उभ्या राहिल्या त्या आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी उभ्या केल्या, काँग्रेसने उभ्या केल्या. हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. गुत्तेदारी, टक्केवारी, कमिशन, ठेकेदार या पलीकडे यांनी केलं काय? ही नाही आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांची परंपरा. काळीमा फासणारा यांचा कारभार आहे. गुंडगिरी, दडपशाही. आता हे काही लपून राहिलं नाही. आता काँग्रेसच्या उमेदवाराचंच अपहरण ही मंडळी जर करणार असेल तर मग सामान्य माणसाचं काय खरं आहे? आज व्यासपीठावरची माणसं इथं आहेत म्हणून काहीतरी सुरक्षा आहे तुम्हाला. एखाद्यावर अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडण्यासाठी आमचे हे सगळे नेते तुमच्यासाठी लढायला तयार आहेत. आणि खरं म्हणजे आंबुलग्याच्या बद्दल आमची कसलीही तक्रार नाही, कारण आंबुलगा काँग्रेसच्या पाठीशीच खंबीरपणे उभं राहिलेलं आहे. लोकसभा असो, विधानसभा असो, काँग्रेसला तुम्ही मताधिक्य दिलंय. आम्ही इथं आलोय तुमच्याकडं एवढंच सांगण्यासाठी, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये तुम्हाला संधी चालून आलेली आहे न्याय निवाडा करायची. लोकप्रतिनिधींचा तुम्ही कारभार पाहिलाय, काळाकुट्ट असा कारभार आहे. किती व्यवसायिकांकडनं हप्ते घेतात हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. इथं या निलंगा विधानसभेमध्ये अशी एकही शासकीय कचेरी नाही जिथून यांना हप्ता जात नाही. ही हफ्तेखोरी बंद करावी लागेल.
कमिशनखोरी बंद करावी लागेल. हा सगळा तुमचा पैसा आहे. तुम्ही असा विचार करत असाल आपल्याला काय फरक पडतो, असं नाही. तो भुर्दंड तुम्हाला सोसावा लागतो. हे सामान्य माणसानं ओळखलं पाहिजे. तो अधिकारी जेव्हा हप्ता देतो तेव्हा तो कुठून काढणार? तो तुमच्याकडनं वसूल करणार. तुमचा कागद एखाद्या शासकीय कचेरीमध्ये गेला तर तिथे वजन ठेवल्याशिवाय तो कागद पुढे सरकत नाही. आज अभय साळुंके जे म्हणाले की जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचार होऊ देणार नाही, भ्रष्टाचाराला फुल स्टॉप. अभय साळुंके, मोठी जबाबदारी तुम्ही स्वीकारलेली आहे, आव्हान स्वीकारलेस, काम सोपं नाही. सामान्य माणसाला जर न्याय द्यायचा असेल तर त्याचा हक्क त्याच्या हातात सुपूर्द केला पाहिजे. कधी असं ऐकलं होतं का हफ्तेखोरी आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या काळामध्ये, आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या काळामध्ये, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये? असं कधी नव्हतं. हे का घडतंय? या ज्या व्यवस्था आहेत, या व्यवस्था जोपर्यंत तुम्ही बदलणार नाही तोपर्यंत तुमची अवस्था बदलणार नाही. दिल्लीपासून गल्लीपर्यंत हेच चाललं. कर भरमसाठ वाढत चाललेले आहे. आजच मी